नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 20 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारताचे नवीन संसद भवन त्यांचे कधी उद्घाटन झालेले आहे? भारताचे नवीन संसद भवन त्यांचे उद्घाटन कधी झालेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2023 मध्ये भारताचे नवीन संसद भवनाचे उद्घाटन म्हणजे 2023 मध्ये झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, भारतातील न्यायावस्थेचा प्रमुख कोण असतो? बघा, भारतातील न्यायावस्थेचा प्रमुख नेमका कोण असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुख्य न्यायमूर्ती. हा काय मित्रांनो, भारतातील न्यायावस्थेचा प्रमुख म्हणजे मुख्य न्यायमूर्ती असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडला? बघा, गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मांडलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. आपण ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडलेला आहे. कोणी मांडला मित्रांनो? न्यूटन यांनी मांडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, आम्लाचा पीएच किती असतो? बघा, आम्लाचा पीएच नेमका किती असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7 पेक्षा कमी आम्लाचा पीएच असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? बघा, सातवाहन घराण्याची राजधानी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रतिष्ठान, आताचं काय मित्रांनो पैठण, ही काय मित्रांनो सातवाहन घराण्याची राजधानी होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, इंडिका हे पुस्तक कोणी लिहिले? बघा, इंडिका हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मेगास्थनीज, काय म्हणतात मेगास्थनीज यांनी इंडिका हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारताने 2026 मध्ये G20 शिखर परिषद कुठे आयोजित केली होती? बघा, भारताने 2026 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली या ठिकाणी आयोजित केली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, समानता हक्क कोणत्या कलमामध्ये? बघा, समानता हक्क ही कोणत्या कलमामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कलम 14 मध्ये समानता हक्क आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे संग्रहालय कोणते? बघा, भारतातील सर्वात मोठे संग्रहालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंडियन म्युझियम कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे संग्रहालय या ठिकाणी आहे. कुठे मित्रांनो? इंडियन म्युझियम कोलकाता या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, चोल घराण्याची राजधानी कोणती? बघा, चोल घराण्याची राजधानीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तंजावून, काय मित्रांनो तंजावून ही चोल घराण्याची राजधानी होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पल्लव घराण्याची राजधानी कोणती? बघा, पल्लव घराण्याची राजधानी चे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कांचीपुरम, काय मित्रांनो कांचीपुरम ही पल्लव घराण्याची राजधानी होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, कालिदास कोणत्या काळात होते? बघा, कालिदास हे कोणत्या काळामध्ये होऊन गेलेले म्हणजे होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गुप्त घराण्यातील ते कालिदास होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतातील सर्वोच्च कायदा कोणता आहे? बघा, भारतातील सर्वोच्च कायदा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यघटना, काय मित्रांनो भारतातील सर्वोच्च कायदा म्हणजे राज्यघटना ही आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील पहिला मुख्य न्यायमूर्ती कोण होता? बघा, भारतातील पहिला मुख्य न्यायमूर्ती नेमका कोण होता?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे एच जे कानिया. काय म्हणतात एच जे कानिया हा काय म्हणतात भारतातील पहिला मुख्य न्यायमूर्ती होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारतीय संसदेमध्ये किती सभागृहे आहेत बघा. भारतीय संसदेमध्ये एकूण किती सभागृहे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2 सभागृहे भारतीय संसदेमध्ये म्हणजे सभागृहे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, समुद्रगुप्तला नेमके काय म्हटले जाते बघा. समुद्रगुप्तला काय म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्तला म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतीय दंड संहिता म्हणजे IPS कधी लागू झाले बघा. भारतीय दंड संहिता IPS कधी IPC आहे मित्रांनो, इथं गलती झाली आहे. IPC कधी लागू झालेली आहे बघा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1860 मध्ये लागू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे स्टेडियमचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम. या ठिकाणी म्हणजे भारतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल कोणता आहे बघा. भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ढोला सादिया पूल. काय मित्रांनो, ढोला सादिया पूल हा काय नदीवरील सर्वात मोठा म्हणजे लांब पूल आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय नेमके कुठे बघा. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मित्रांनो, IMF चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. IMF चे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वॉशिंग्टन DC या ठिकाणी IMF चे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता बघा. भारतातील सर्वात मोठा जिल्हा हा कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कच्छ. कच्छ काय मित्रांनो भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती बघा. भारतातील सर्वात लांब नदी नेमकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गंगा. गंगा काय मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता बघा. भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चित्तोडगड या ठिकाणी काय मित्रांनो भारतातील सर्वात मोठा म्हणजे किल्ला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच मिनार कोणते बघा. भारतातील सर्वात उंच मिनार कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कुतुब मिनार. काय मित्रांनो भारतातील सर्वात मोठे मिनार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, रामायण कोणी लिहिले बघा. रामायण हे कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाल्मिकी यांनी रामायण त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता बघा. भारतातील सर्वात उंच पुतळा नेमका कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा काय मित्रांनो भारतातील सर्वात उंच पुतळा हे आहे. कोणाचा मित्रांनो हे सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा आहे. कोणता मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते बघा. भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे म्हणजे विमानतळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, अर्थशास्त्राचे ग्रंथाचे लेखक कोण आहेत बघा. अर्थशास्त्र ग्रंथाचे लेखक कोण आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चाणक्य. चाणक्य मित्रांनो अर्थशास्त्र ग्रंथाचे ते लेखक आहेत. कोण आहेत चाणक्य. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, विक्रमादित्य ही उपाधी कोणाशी संबंधित आहे. विक्रमादित्य ही उपाधी कोणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रगुप्त 2. काय मित्रांनो चंद्रगुप्त 2 शी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी वसली होती बघा. हडप्पा संस्कृती ही कोणत्या नदीकाठी वसली होती.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधू नदीकाठीही हडप्पा संस्कृती वसली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, विटॅमिन सीचा अभाव झाल्यास कोणता रोग होतो? बघा, विटॅमिन सीचा अभाव झाल्यास कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्कर्वी हा रोग होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मोहनजोदाडो म्हणजे काय? बघा, मोहनजोदाडो नेमकं काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मर्तांचा टेकाड. काय म्हणतात? मर्तांचा टेकाड हा काय? मोहनजोदाडो आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, तक्षशिला कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होती? बघा, तक्षशिला हे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिक्षणासाठी हे प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, आर्य भारतात कुठून आले? बघा, आर्य भारतामध्ये कोणत्या ठिकाणाहून आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मध्य आशिया या ठिकाणाहून आर्य म्हणजे भारतामध्ये आलेले आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, महाजनपदे किती होती? बघा, महाजनपदे ही नेमकी किती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 16 ही महाजनपदे होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, मगध राजाची राजधानी कोणती होती? बघा, मगध राजाची राजधानी नेमकी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाटलीपुत्र. ही काय मित्रांनो, मगध राजाची राजधानी होती. कोणती होती? पाटलीपुत्र. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणतात? बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे परिभ्रमण असे म्हटले जाते. काय म्हणतात? परिभ्रमण. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, CO2 कोणता वायू? बघा, CO2 नेमका कोणता वायू आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. काय मित्रांनो? कार्बन डायऑक्साईड हा CO2 हा वायू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.